हाय, गुड इव्हनिंग. तर मागल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आज होता मला उपवास, म्हणजे आज होती कोजागिरी पौर्णिमा. तर मी संध्याकाळी सर्व कामं आवरून घेतलेत, जेवण करायला, स्वयंपाक बनविला. तर बटाट्याची भाजी आणि चपात्या बनवल्या. त्यानंतर कोजागिरीसाठी मला खीर बनवायची होती, त्यामुळे मी अगोदर 1 वाटी तांदूळ घेतले, त्याला 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि थोडा वेळ ते 15 मिनिटं भिजू घालायला ठेवून दिलेत. आणि इकडे दूध डेअरीवरून दूध आणलेलं होतं आणि हे बघून मला असं वाटत होतं की पाण्यात दूध टाकलं की दुधात पाणी टाकलं हे समजत नव्हतं. आणि दुधाला जशी उकळी आली तसा एक चमत्कार झाला, तुम्हाला दाखवते त्यानंतर काय झालं तर कोणता चमत्कार घडला. अगोदरच मला डाऊट वाटत होता की आज काही खीर होणार नाही, आणि हा चमत्कार आज झाला की दूध फुटलं. मग म्हटलं आता खीर कशी बनवावी, तर लगेच 2 पॅकेट आणले. 2 पॅकेट आणल्यानंतर पातेलं परत स्वच्छ धुवून आणलं, त्यातलं पाणी आटू दिलं आणि त्यात दुधाचे दोन्ही पॅकेट फोडून टाकून दिले आणि त्याला वारंवार घोटायचं असतं, म्हणजे थोडंफार लाल झालं तर ते खायला चांगलं लागतं, म्हणून वारंवार त्याला घोटत होते आणि उकळी आलेली होती, बघू शकता. त्यानंतर तांदूळ भिजलेले होते. भिजलेल्या तांदळाला उकळी आली त्यात टाकून द्यायचं आहे. टाकल्यानंतर त्यात अर्धा वाटी साखर टाकून घेतली आणि त्यानंतर शिजू द्यायला ठेवून दिलं. इलायची होती, इलायचीला बारीक कूट करून ते टाकून घेतलं. माझ्याकडं काजू नव्हते, बदाम होते, त्याला बारीक करून त्यात टाकून घेतलं आणि थोडंफार मिक्स केलं त्याला. आणि तुम्ही बघू शकता उकळी आलेली होती. आल्यानंतर ते मी दुकानातून एक हे आणला होता, मसाला आणलेला होता. शिजायचे होते अजून तांदूळ. त्यानंतर थोडेफार शिजले, पण जास्त काही शिजत नव्हते ते. त्याला मिक्सरमधून काढलेलं असतं तर अजून चांगले शिजलेले असते, बारीक झालेले असते. आणि हा तो मसाला होता, मसाला आणलेला होता, तर तो मसाला टाकून घेतला. मसाला टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर गॅस बंद केला आणि त्याला तसंच थोडंफार शिजावं म्हणून झाकण ठेवून दिलं. नंतर एक महत्त्वाचं काम होतं, म्हणजेच लक्ष्मण रेखा ओढायची होती. आणि ही लक्ष्मण रेखा मुंग्यांसाठी होती, म्हणजे आम्ही खायच्या अगोदर ते खाऊ नये यासाठी ती चॉक ओढून घेतला. आणि त्यानंतर शेतावर गेले, तिथून झाडून काढलं, सतरंजी टाकली आणि खीर होती ती आणून ठेवली वरती. चंद्र बघा किती भारी वाटत होता आणि जिकडं तिकडं उजेडच पसरलेला होता. आणि ही खीर बघून मला असं वाटत होतं की ही खीर आहे की दूध भात आहे, पण जाऊ द्या, दिसायला कसाही असला तरी टेस्टला खूप भारी वाटत होता. गावाकडे हा दिवस खूप चांगलं सेलिब्रेट केलं जाते, पण इथे कोणीच करत नाही, म्हणून स्वतःच करावं अशी केली होती मी कोजागिरी पौर्णिमा साजरी. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.